नमस्कार मित्रांनो, आज आपण एक लॉस केलेला आहे. लॉस किती केला आहे तुम्हाला थंबनेलमध्ये दिसला असेल, पण लॉस ॲक्च्युअलमध्ये तेवढा नाही आहे. लॉस आपला आजचा आहे 2640 आहे फक्त. आणि ॲक्च्युली आज बॅड लक म्हणू शकतो मी. आज माझा ट्रेड प्रॉपरली एक्झिक्यूट झाला आणि तुम्ही बघू शकता की ॲक्च्युअली मी तुम्हाला एक व्हिडिओ प्ले करतो की हा वाला ट्रेड तुम्ही ऑब्झर्व करा की हा ट्रेड माझे 295ला एक्झिक्यूट झालेला आहे. पण मी ऑर्डर कधी टाकतो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. तर 275 पासून म्हणजे इव्हन 247 पासून हा मी पुट बाय करत होतो, पण हा पुट माझा बाय झाला नाही. इव्हन तो 295ला झाला म्हणून नंतर क्वांटिटीज कमी टाकल्या मी. पण आजचा ओव्हरऑल डे एक बॅड लकमध्ये कन्वर्ट झाला की मी म्हणू शकतो की प्रॉफिटमध्ये परफेक्ट एंट्री होत्या. दोन्ही गोष्टी परफेक्ट होत्या, पण एकामध्ये स्टॉपला सेट झाला आणि दुसऱ्यामध्ये हा ट्रेड मिळालाच नाही. मी तुम्हाला दाखवतो मी हा ट्रेड एंट्री कुठे करत होतो. मला या ट्रेडमध्ये माझी एंट्री इथे मी प्लॅन केली होती, प्रॉपरली इथेच प्लॅन केली. कारण जनरली ज्या लोकांनी मला बघता ते बऱ्याच दिवसांनी त्यांना माहिती, जशी मी 5 मिनिटाची कॅन्डल संपतो तसं मी इमिजिएटली एंट्री टाकतो. तर माझी एंट्री 247ला बसत होती. 247ची लिमिट ऑर्डर टाकली, पण लिमिट प्लेस नाही झाली. नंतर 275 टाकली, ती पण प्लेस नाही झाली. शेवटी मी 295ला म्हणजे इथे कुठेतरी बाय झालं आहे माझं. आणि माझी एक्झिट आज परत एकदा टॉपला तुम्ही म्हणू शकता. आजची इथे आहे 317च्या आसपास एक्झिट आहे माझी या पॉईंटला. ठीक आहे. 337 ॲक्च्युली टार्गेट होतं, पण 337ला बुक नाही करू शकलो. आधीच थोडा बुक केला मी. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर आजचा एक दिवस डिसेंट होता. बँक निफ्टीमध्ये एक लॉस केला, तो लॉस पण तुम्हाला दाखवून देऊया. लॉस आहे 5900. त्याच्यामध्ये हा याचा चार्ट बघूया आपण. 50-800चा जो पुट आहे, ठीक आहे, दिसते इथं माझी एंट्री होती या पॉईंटला. या पॉईंट नंतर मार्केट माझं स्टॉपला हिट करायला खाली आलं. इथे चूक माझी होती ॲक्च्युली. तर मी थांबायला पाहिजे थोडं, कारण माझा जो हे आहे माझ्या लेवल्स ॲक्च्युअलमध्ये हिट नव्हत्या झाल्या, तर त्यानुसार मी थांबायला पाहिजे होतं. तिथे माझं चुकलं. त्या पॉईंटमध्ये हा बघा 1089 पासून 30 कॅन्डल 1240 गेली. म्हणजे थोडंसं पेशन्स ठेवला असता तर याच्यामध्ये चांगला प्रॉफिट बुक केला असता. थोडंसं चूक झाली आज याच्यामध्ये. सीपीचं वगैरे लॉजिक माझं थोडंसं म्हणजे आज इंटरप्रिटेशन थोडं चुकलं आज मार्केटचं. अदरवाईज इट वॉज अ गुड डे. स्टील इरिटेटिंग फॉर मी, कारण माझे जे रूल्स आहेत थोडंसं फॉलो करताना चुकले म्हणून हा लॉस झाला. सेटअप इज व्हेरी प्रिसाइज अँड ॲक्युरेट, त्यामुळे सेटअपला दोष देता येणार नाही. याच्यामध्ये प्रॉब्लेम हा झाला की आज एक्झिक्युशन प्रॉपर नव्हतं. आज लिमिट ऑर्डर थोडीशी अडकली. अदरवाईज एव्हरीथिंग इज फाईन. आज ओव्हरऑल डे लॉसमध्ये क्लोज केला आहे 2600 रुपयाच्या. स्टील ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.